आता रोजचाच डाळ भात बनवा एकदम रेस्टॉरंट स्टाईल, ते पण अगदी सिंपल आणि सोप्या पद्धतीने. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ढाबा स्टाईल दाल तडका आणि जिरा राईसची रेसिपी. रेसिपी एवढी साधी सिंपल आहे की तुम्हाला ती नक्कीच आवडल्याशिवाय राहणार नाही आणि हे खाऊन घरातील सर्वजण तुमची तारीफ नक्कीच करणार. इतकी टेस्टी आणि चविष्ट ही रेसिपी तयार होते. तर चला आता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया. तर प्रथम तडका बनवण्यासाठी इथे आपण एक छोटीशी वाटी तूर डाळ घेतली. आता यामध्ये अर्धा वाटी चना डाळ किंवा हरभरा डाळ घेऊया. यानंतर यामध्ये अर्धी वाटी मसूर डाळ टाकली. इथे मी मिक्स डाळींचा तडका बनवते. याऐवजी तुम्ही इथे फक्त तूर डाळ वापरली तरी चालेल. आता या सर्व डाळींना 2 ते 3 पाण्याने आपण धुवून घेणार आहोत. डाळी ह्या धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला डाळ बुडेल एवढं पाणी घालायचंय आणि आता ह्या डाळी झाकण ठेवून अर्धा तास भिजण्यासाठी साईडला ठेवूया. आता इथे अर्धा तास झालेला आहे. डाळी या छानपैकी भिजल्या गेल्यात. आता या डाळी एका कुकरच्या भांड्यामध्ये त्यातल्या पाण्यासह काढून घेऊया. यात आणखी गरजेनुसार डाळ शिजण्यासाठी पाणी घालायचं. आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा साजूक तूप टाकायचंय आणि ही डाळ आपल्याला कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यायची. डाळी ह्या भिजवलेल्या असल्यामुळे अगदी पटकन शिजल्या जातात. कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झाल्यात. कुकर थंड केला. आता कुकर खोलून बघूया. डाळ पूर्णपणे शिजलीये. ही डाळ बाहेर काढून आता विस्कच्या मदतीने स्मॅश करून घेऊया. खूप जास्त स्मॅश न करता डाळ थोडीशी दाणे राहील एवढी स्मॅश करायची. आता डाळीला फोडणीसाठी गॅसवर एका कढईमध्ये 1 चमचा तूप घालूया. याऐवजी तेलही वापरू शकता. तूप गरम झालं. यामध्ये 1 चमचा जिरे आणि मोहरी घालूया. जिरे मोहरी फुलल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं आलं घालूया. लगेचच यात आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. यानंतर यात बारीक चिरलेला कांदा घातला. आता हा कांदा सॉफ्ट होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत 4 ते 5 मिनिट चांगला परतून घेऊया. चला तर कांदा परतलाय. आता यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून छान सॉफ्ट होईपर्यंत कांद्यासोबत परतून घ्यायचा. बघा टोमॅटो इथं परतलाय, छान सॉफ्ट झाला. आता यामध्ये मसाले घालूया. तर सर्वात पहिल्यांदा यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय. मीठ घातल्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घातली. अर्धा चमचा हळद पावडर आणि यानंतर 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घातला. आता हे सर्व मसाले कांदा आणि टोमॅटो सोबत छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहे. तर बघा इथे आता मसाले घातल्यानंतर थोडंसं घट्ट वाटतंय. आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी आपल्याला टाकून घ्यायचंय. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि ही फोडणी 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायची. आता 4 ते 5 मिनिट झालेत. फोडणी ही छानपैकी शिजली गेलीये. कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट झाला. आता यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली आणि स्मॅश केलेली डाळ घालायची. आता डाळ ही फोडणीमध्ये छान एकसारखं हलवत मिक्स करून घ्यायची आहे. डाळ आता इथे थोडीशी घट्ट झाली आहे. आता यामध्ये सेम डाळीच्या भांड्यात अर्धा ग्लास पाणी घालून हे पाणी डाळीत टाकायचं. आता डाळ तडकासाठी डाळ ही थोडीशी घट्टच असते, त्यामुळे डाळ इथे आपण मीडियम थिकनेसची ठेवली आहे. आता या डाळीवर बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. डाळीचा थिकनेस इथे तुम्ही बघू शकता. आता या डाळीवर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट मीडियम फ्लेमवर आपल्याला याला उकळी काढून घ्यायची. तर आता इथे 4 ते 5 मिनिटानंतर दाल तडकाची डाळ आपली तयार आहे. आता ही भांड्यात काढून घेऊ आणि याला तडका देऊ. आता डाळीला तडका देण्यासाठी एका तडका पॅनमध्ये 1 चमचा गरम तुपामध्ये आपण मोहरी घातली. मोहरी फुलल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालूया. नंतर 2 सुक्या लाल मिरच्या आणि यानंतर 1 चिमूट हिंग आणि अर्धा चमचा लाल बेडगी मिरची पावडर घालूया. आता हा तडका डाळीवर घालून गार्निशिंगसाठी यावर मस्त अशी कोथिंबीर घालूया. आता डाळ तडका इथे आपला तयार आहे. जिरा राईस कसा करायचा ते बघूया. आता जिरा राईस बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता हा तांदूळ आपण एका भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि हा तांदूळ आता 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर आता तांदूळ बघा इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता या धुतलेल्या तांदळामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं
आणि यावर झाकण ठेवून हा तांदूळ अर्धा तास भिजण्यासाठी साईडला ठेवूया। आता अर्ध्या तासानंतर तांदूळ बघा छान असा भिजला गेलाय। आता भात बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक भांड्यात 2 ग्लास पाणी गरम करून घेतलं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं। यानंतर 1 चमचा साजूक तूप घातलं, ज्यामुळे छान राईस आपला मोकळा शिजला जातो। आता यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे, ज्यामुळे छान राईसला फ्लेवर येतो। आता इथे या पाण्याला उकळी काढून घेऊया आणि यात भिजवून घेतलेले तांदूळ टाकूया। आता तांदूळ टाकून झाल्यानंतर एकदा परत हलवत आपल्याला मिक्स करायचं। आता हा भात इथे पूर्ण न शिजवता 80% शिजवून घ्यायचा। जास्त शिजवला तर भात मोकळा न होता चिकट होईल। आता जिरा राईसचा भात हा अगदी मोकळाच असला पाहिजे। आता 4 ते 5 मिनिट झाकण न ठेवता हा भात शिजवून घेतला। आता गॅस बंद करूया आणि एका भांड्यावर चाळण ठेवली। यामध्ये भात ओतून घेऊया आणि भातातील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचंय। यानंतर भात हा चमच्याने थोडासा हलवायचा, म्हणजे तो लवकर थंड होईल आणि चिकट होणार नाही। आता यानंतर एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तूप घालूया। तूप गरम झाल्यावर 1 चमचा जिरे घालून हे जिरे आपल्याला मिनिटभर छान तुपात परतू द्यायचे। जिरे आता छान फुलले। यामध्ये थंड करून घेतलेला भात घालूया। इथे एकदम हलक्या हाताने हा भात आपल्याला जिऱ्यांसोबत परतून घ्यायचा आहे। खूप जास्त रफली भात इथे परतायचा नाही, कारण रफली परतल्यानंतर भाताचे तुकडे होतील आणि जिरा राईसचं टेक्स्चर या भाताला येणार नाही। त्यामुळे छान हलक्या हातानेच हा भात मस्त असा परतून घ्यायचा। आता भात परतून झालाय। यावर आपल्याला छान अशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची आणि एकसारखं परत एकदा हलवत मिक्स करून घ्यायचं। दाणेदार असा रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस इथं आपला तयार झालाय। टेक्स्चरही याला खूप छान आलंय। आता दाल तडका आणि जिरा राईस सर्व करूया। दाल तडका सोबत जिरा राईस हे कॉम्बिनेशन खूपच जबरदस्त आणि भन्नाट लागतं। तर इथे बघा हा जिरा राईस प्लेटमध्ये घेतलाय आहे ना, एकदम मोकळा सुटसुटीत असा जिरा राईस। आता यासोबत दाल सर्व करूया। तर इथे बघा डाळीचा कलर आणि टेक्स्चर एकदम जबरदस्त आहे आणि हे कॉम्बिनेशन एवढं छान आहे की यासोबत कशाचीच गरज लागत नाही। तर बघा घरातील उपलब्ध साहित्यात आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ढाबा स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस बनवला। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।